जाऊया मैदानामध्ये सुपर क्लासिकल मॅच विनर विनर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेला आहे. खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं जेवढी मेहनत यश मिळवण्यासाठी करावी लागते त्यापेक्षा जास्त मेहनत यश टिकवण्यासाठी करावी लागते. आणि आता कोण यश टिकवेल हे आपण पाहणार आहोत. जाऊया मैदानामध्ये पहिला बॉल स्ट्रायकिंग एंड वरती अण्णा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. तर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आकाश. बेस्ट वर्सेस बेस्ट विनर विनर. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. डॉट बॉल येतोय. शरीराला भेदणारा बॉल आहे आणि खऱ्या अर्थानं पहिला बॉल डॉट येतोय. पसरणी प्रीमियर लीग विनर विनर बेस्ट वर्सेस बेस्टचा महामुकाबला. जो जीता वही सिकंदर. जो संघ जिंकेल तो अक्षरशः आपण पाहतो दोन सामने जिंकत एक चांगला मोमेंटम सेट करेल. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. इथं पराभूत संघाला देखील संधी आहे परंतु जिंकणं अनिवार्य असेल. जिंकण्यानं कॉन्फिडन्स वाढणार आहे. एक चांगली लढाई. मराठे ब्रदर्स वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन. अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला हिट केलाय. फिरवलाय बॉलला. वन बाउन्स बॉल निघाला सीमारेषा ओलांडून. पहिल्या ओव्हर मधला अण्णा गायकवाडचा ब्लास्ट येतोय. धमाका आला चौकार. आणि ज्या पद्धतीनं अगदी पहिला बॉल डॉट आला तदनंतरच्या बॉलवरती देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला परंतु अखूट टप्प्याचा बॉल आणि त्या अखूट टप्प्याच्या बॉलला फक्त दिशा दाखवली आणि गॅप मधून बॉलला पाठवलं वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. हा बॉल देखील गॅप मध्येच खेळलाय. गॅप मधून बॉल फरार होईल का? हो. बॉल चालला डीप लॉंग ऑनच्या पलीकडे. लगातारचा दुसरा अण्णा गायकवाडचा ब्लास्ट. 2 बॉल 2 चौकार. अगदी स्लोवर वन बॉल होता. तो बॉल वेट केला, पिक केला, आपल्या रडार मध्ये आला आणि त्यानंतर त्या बॉलला पाठवलं लॉंग ऑनच्या पलीकडे. रिप्ले टेलिकास्ट. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. पॉवर प्लेचे ओव्हर आहे. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फील्ड रेस्ट्रिक्शन्स आहेत. एक खेळाडू लॉंग ऑन रिजन मध्ये आहे आणि एक डीप मिड विकेट मध्ये. बॅकफुटवर त्या दिशा दाखवली. डायव्ह लगावली आणि बॉल थांबवला जातोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका बाजूला टीम मराठे ब्रदर्स आहेत अर्थात सन्माननीय राहुल मराठे साहेब यांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन अर्थात प्रथमेशजी शिर्के आणि नवीन साळुंखे यांचा संघ. एका बाजूला अण्णा गायकवाड आयकॉनच्या भूमिकेत तर दुसऱ्या बाजूला तुषार गायकवाड आयकॉनच्या भूमिकेमध्ये. म्हणजे दो दिल एक जान एकमेकांच्या समोर. हो लाईन चांगली आहे. लेन चांगली. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न अक्षय मराठेचा फसलाय आणि कमबॅक आकाशचं देखील जबरदस्त झालंय. अक्षय मोहिते बॅटिंग ट्रॅक वरती. लोअर फुल टॉस दिशा दाखवली. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल फील्ड करेल. एक सिंगल. एका षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती 10 धावा लागल्या. 10 रन्स अराउंड द बोर्ड. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सीचा नंबर आहे आणि हा 10 धावा स्कोरबोर्ड वरती लागत असताना प्रमोद गायकवाड यांनी 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार खेळलेत. इथून पुढे येणारे 24 बॉल इम्पॉर्टंट आहेत. शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी अर्थात क्षेत्ररक्षणाचा निर्णय कळवला. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. नवीन साळुंखे आलेत. अखूट टप्प्याचा बॉल दिशा दाखवण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड रिजन डिक्लेरेशन झोन. चांगला बॉल हाताळला. अगदी बॉडी लाईन वरचा बॉल होता आणि त्या बॉलवरती एका धावेसाठी
ही धाव येते. लढण्याचा इतिहास आमचा. सातारा जिल्हा अर्थात शूरवीरांचा जिल्हा. ही भूमी आपल्याला कायमस्वरूपी लढण्याची प्रेरणा देत असते. वाई तालुका असेल, त्यामध्ये पसरणी गाव ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय अग्रेसर गाव असणारं आणि याच वैकुंठधाम अर्थात कृष्णामाई स्टेडियमवरती रंगलेला अनुश्री चषकचा एक चांगला क्रीडा सोहळा इथं मिसफील्ड, त्यानंतर बॅकअप मिळतोय. एक सिंगल. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये एकेका धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडलं जात आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही, केवळ आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए बहुतों ने इसका मजा चखा है. हा लढण्याचा इतिहास, ही लढण्याची जी आपल्याला उमेद आहे ती ही भूमी देत असते. हो, यावेळेस बॅकफुटवरती आले. चांगला स्ट्रोक सिलेक्ट केलाय. पॉइंट मधून बॉल फरार होईल. ट्रेस लाईक अ बुलेट. 4 धावांसाठी अण्णा गायकवाडचा वार चौकार. चांगला स्ट्रोक सिलेक्ट केला, फक्त दिशा दाखवली बॉलला आणि अगदी वाऱ्याच्या वेगात वन बाउन्स बॉल निघून जाईल पॉइंटच्या क्षेत्रामधून 4 धावांसाठी. याही वेळेस तीच लाईन आहे, परंतु यावेळेस थोडी गती परिवर्तित केली आणि गतीमधलं परिवर्तन निश्चितपणानं या बॉलच्या पाठीमागं कोणती धाव मिळणार नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन साळुंखे ज्यांनी आतापर्यंत 6 धावा खर्च केलेल्या आहेत. लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. पंच वळतायत, अवांतर धाव का सांगतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले की अवांतर धाव येत असते आणि या एक्स्ट्रा धावा वाचवणं गरजेचं आहे, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस इक्वेशन येतं त्यावेळेस त्या एक्स्ट्रा धावा आठवत असतात. ओहो हो, काय बॉल आहे. टप्पा पडतोय आणि त्यानंतर थोडीशी उचळी. 1 बाउन्सचा इशारा. 1 फ्रॉम दी ओव्हर. एक बॉल तो डिलिव्हर करून घेतलाय. उसळी घेणारा बॉल, बाउन्सर बॉल. बॅकफुटवरती आले. काय स्ट्रोक खेळा, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 1 बाउन्स बॉल फील करण्याचा प्रयत्न हो, परंतु बॉल जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून. आतापर्यंत अण्णा यांनी 2 चौकार या ओव्हरमध्ये खेळलेत आणि धाव फलकावरती 2 षटकांच्या अखेरीस विदाउट लॉस ऑफ एनी विकेट 21 धावा, 21 रन्स. मराठे ब्रदर्स 8 बॉल फेस करत असताना 17 धावा प्रमोद यांच्या बॅटमधून, तर अक्षय मोहिते यांनी 7 दिले प्रमोद यांना. 4 बॉल फेस केलेत आणि 3 धावा बनवलेल्या आहेत. नवीन साळुंके 11 धावा खर्च करून हे षटक संपवत आहेत आणि षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित केले. बॉलर तुषार गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 तुषार गायकवाड यांचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. कमबॅक करणारं षटक हाताळलं. एक चांगली लाईन लेंथ आणि रिदम असणारा गोलंदाज. रफ्तार के साथ करना चाहते हैं गिरफ्तार, परंतु मैदानामध्ये समोर अण्णा गायकवाड आहेत हे देखील विसरून चालणार नाहीत. स्ट्राइक वरती अक्षय मोहिते. तुषार वर्सेस अक्षय. पहिलाच बॉल, चांगला बॉल हाताळलाय. लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतोय. तुषार यांचा विचार केला ना तर गोलंदाजी करत असताना हुशारीनं गोलंदाजी करतायत. अराउंड विकेट आलेत आणि अराउंड विकेट येत असताना अँगल क्रिएट केला जातोय आणि त्या अँगल क्रिएट करून गोलंदाजानं एक टप्पा बाहेरच्या दिशेने ठेवला जातोय. डॉट बॉल प्लेस केलाय. फक्त दिशा दाखवलीये. सिंगलचा प्रयत्न आणि स्ट्राइक रोटेट. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर अक्षय यांचं सेन्सिबल क्रिकेट. सिंगल कंप्लीट केले आणि आता स्ट्राइक वरती आणलाय अण्णा गायकवाड यांना. एका बाजूला तुषार गायकवाड तर दुसऱ्या बाजूला अण्णा गायकवाड. एका बाजूला एक्सपिरियन्स अनुभव तर दुसऱ्या बाजूला युवाची हवा. काय असेल या ओव्हरची कहाणी. तुषार वर्सेस अण्णा. बॅटल जबरदस्त. एका बाजूला पसरणी वॉरियर्सचा अगदी गव्हाईस टीमचा आयकॉन आहे तर समोर यंग टॅलेंट. हो, खोलवर टप्प्याचा बॉल आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोरबोर्डला आकार येईल.
चांगली गोलंदाजी केली जाते. तुषार गोलंदाजी करतायत तुषार आणि 2 धावा आतापर्यंत खर्च केले. 3 बॉल डिलिव्हर करत असताना 23 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती आता अक्षय मोहिते. टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडू थोडासा अडखळला परंतु हे डाग अच्छे है. 3 धावा आतापर्यंत दिलेत. अप्रतिम गोलंदाजी. अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकण्याचं काम किंवा कोणत्याही मोठ्या फटक्याला खेळू दिलं जात नाहीये. तुषार यांच्याकडून होम ग्राउंड आहे. सातत्यपूर्व या ग्राउंड वरती या पिच वरती प्रॅक्टिस करत असतात आणि चांगली गोलंदाजी. डिक्लेअर धाव आल्यानंतर पुन्हा निघाले तुषार. स्ट्रोक हवेमध्ये लॉंग ऑन रिजन. संकेत आणि पकडला जाईल कॅच. विकेट येते. ओ यू टी आउट. तुषार यांना मिळते सफलता. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक करून देणारी ओव्हर. का या खेळाडूला आयकॉन म्हणून निवडलंय हे सांगून दिले आणि जाणीव करून दाखवली आहे. पसरणी प्रीमियर लीग मध्ये यंग टॅलेंट रायझिंग स्टार अपकमिंग खेळाडू. वाई तालुका प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना तुषार गायकवाड. संकेत आणि आतापर्यंत 3 सफल कॅच घेतलेत कॅरी केलेत. 5 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केले आणि 5 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. लास्ट बॉल प्रगतीपथावरती. बॅटिंग ट्रॅक वरती नवीन बॅटर आहेत किरण महांगडे. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. 2 षटकार खेळले आणि त्यानंतर सामना अगदी पुढे नेला. दिशा दाखवली जाईल. फक्त आणि फक्त बॉलला प्लेस केलं जाईल. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड वरती 25 धावा आहेत. 25 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही येणारे बॉल 12 शिल्लक. या ओव्हर मध्ये कमबॅक केलाय आणि तो खेळाडू आहे तुषार गायकवाड. आयकॉन प्लेअर. केवळ 4च धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट घेतलीये आणि आता धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न केला जाईल का कारण ज्या पद्धतीनं फायटिंग टोटल उभी करावी लागेल. एक सन्मानजनक स्कोर. या ग्राउंड वरती कोणताही स्कोर हा सन्मानजनक नाहीये किंवा कोणताही स्कोर हा फायटिंग नाहीये. अगदी लो स्कोरिंग मॅचेस देखील इंटरेस्टिंग होत असतात आणि हाय स्कोरिंग मॅचेस मध्ये देखील संघर्ष होतो. स्ट्रोक फसला. बॅट चेंज. त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये बॉल एका सिंगल साठी चाललाय. मोन्या महांगडे मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. मोन्या यांचा विचार केला ना तर अप्रतिम गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. एक अनोखी शैली अँगल क्रिएट करतात आणि त्यासोबतच विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केलं आणि पसरणी प्रीमियर लीग मध्ये देखील प्रभावित करतायत. अनुश्री चषक 2026चा सोहळा. बॅकफुट वरती आले. स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतोय. नवीन साळुंखे त्या रिजन मध्ये आहेत आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल 2 धावांसाठी. मुख्य पंच धावा. एक धाव. सत्तावीस धावा. येस इथं 22 सिंगल डिक्लेरेशन झोनची धाव मिळेल. 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. करंट रन रेट 8चा आहे. मोन्या महांगडे चांगली गोलंदाजी करतायत. 28 धावांवरती थांबवलं जात आहे. अजूनही षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरच्या काही बॉल शिल्लक. प्लेस केलाय. फक्त दिशा दाखवली आहे. पंच केलाय बॉलला. 1 बाउन्स बॉल निघालाय.
परंतु त्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांचा मिळेल कॉल आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता होईल पूर्ण. प्रमोद गायकवाड जे चांगल्या रिदममध्ये आहेत, 9 बॉल फेस केलेत, 18 धावा बनवल्यात, परंतु बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, स्ट्राईकसाठी झगडत आहेत. समोर मोन्या यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, 5 धावा खर्च केलेल्या आहेत. किरण मांगडे 5 बॉल फेस करत असताना 6 धावा बनवलेल्या आहेत. हात खोलावे लागतील. पुन्हा दिशा दाखवली. हो व्हॉट अ कॅच यार, जबरदस्त. आपल्याच फॉलोअर थ्रू मध्ये मोन्या महांगडे यांचा क्लासिक कॅच, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बॉल वरती अक्षरशः झडपच घातली आणि तो कॅच फिनिश केलाय. खेळाडू किरण मांगडे बॅक टू डग आउट. बिग विकेट डाऊन. 30 धावा अजूनही या ओव्हर मधला शेवटचा बॉल शेष आहे आणि तो बॉल फेस करण्यासाठी टीम ओनर धीरज मराठे मैदानामध्ये दाखल झालेत, ज्यांनी मंत्री चषक मध्ये काय क्लासिकल गोलंदाजी केली, अक्षरशः प्रभावित केलं. 6 बॉल डिलिव्हर करत असताना महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि अनुशासन दाखवलं. अगदी लो स्कोरिंग मॅचेस मध्ये रन चेस समोरील टीम करून दिली नाही, अशा पद्धतीचा परफेक्ट ऑलराऊंडर आणि टीम ओनर धीरज लास्ट बॉल फेस करतायत. हो ही लाईन चांगली आहे. टप्पा पडतोय, उसळी घेतोय. मोन्या यांनी देखील प्रभावित केलंय. याही ओव्हरमध्ये केवळ 5च धावा खर्च झालेल्या आहेत. एक महत्त्वाची विकेट आली आहे. तुषार आणि मोन्या यांची जबरदस्त कामगिरी. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती आणि आता शेवटची ओव्हर शेष, महत्त्वाची ओव्हर असेल. विनर विनर असा सामना मैदानामध्ये रंगलाय. दोन्ही संघ एक समान ताकदीचे संघ. एका बाजूला नवीन साळुंके आहेत, कॅप्टनच्या भूमिकेमध्ये, आयकॉनच्या भूमिकेमध्ये तुषार गायकवाड आहेत टीम शिर्के कन्स्ट्रक्शन साठी, तर मराठे ब्रदर्स साठी एका बाजूला आपण पाहतोय अर्थात नो डाऊट आयकॉन प्लेयर अण्णा गायकवाड आहेत, टीम ओनर आहेत धीरज मराठे आणि राहुल मराठे. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय या संपूर्ण अनुश्री चषकचे सर्व अर्थात ज्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा साकार होतोय ते राजीव शेठ शिर्के या टीमचा भाग आहेत. लास्ट ओव्हर आदित्य, पहिलाच बॉल आदित्य यांचा बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय, पकडला जाईल कॅच. खेळाडू अण्णा गायकवाड या संघाचा आयकॉन, सेनापती, कॅप्टन कोसळतोय. बिग विकेट डाऊन. बडी मछली जाल में लगातारच्या 2 मॅचेस मध्ये अण्णा गायकवाड छोटी खानी खेळ करतायत. म्हणजे शॉर्ट बट स्वीट खेळी होते, परंतु ज्या पद्धतीचा नाव लौकिक आहे, नावाला साजेशी खेळ करू शकले नाहीयेत. 18 धावा जरूर बनवल्या, 10 बॉल फेस केले, परंतु ही महत्त्वाची विकेट आल्यानंतर टीम शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाच्या निश्चित आशा पल्लवित झालेल्या आहेत. या संघाचा कॉन्फिडन्स बूस्ट झालाय आणि आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे, जगाच्या पाठीवर कुठेही जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करू, तिथं आत्मविश्वास असेल तर आपल्याला कुणीही हरवू शकत नाही. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय उरत नाही. हाही बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल 2 क्षेत्ररक्षकांच्या रिजन मध्ये. वा लाजवाब, अक्षरशः दोन्ही खेळाडूंनी हाई जंप घेतली आणि तुषार यांनी तो बॉल सीमारेषेच्या आतमध्ये चांगला सेफली थांबवलाय. रोहित महांगडे स्ट्राईक वरती. पहिला बाउन्स, अगदी काय बॉल हाताळलाय, टप्पा पडतोय, उसळी घेतोय. स्मेल ऑफ बॉल म्हणजेच अगदी नाकालाच तो टेनिस बॉलचा स्मेल देऊन गेलाय. एक जबरदस्त बॉल. येस, थर्ड अंपायर रेफरल फॉर 1 बाउन्स. येस, वाईडसाठी 1 बाउन्स पंचांचा ऑन फील्ड डिसिजन आहे आणि वाईडसाठी तो रिव्ह्यू आहे. फर्स्ट बाउन्स दिलाय. रिप्ले टेलिकास्टच्या माध्यमातून आपण तो बॉल पुन्हा एकदा पाहतोय. इट्स अ वाईड बॉल. +1 बाउन्स. वाईड बॉल्सला असेल, अगदी अतिरिक्त उंचीचा बॉल आणि तो बॉल हाताळत असताना 1 बाउन्सचा देखील इशारा येतोय. म्हणजे इथून पुढे तुम्हाला अतिरिक्त उंचीचा बॉल हाताळण्याची मुभा नाहीये. 33 धावा स्कोरबोर्ड वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नेल्सन नंबर
खोलवर टप्प्याचा बॉल आहे, त्यानंतर यष्टीरक्षक आहे, त्या रिजन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहाणी आगे, 1 के 7 कारवा आगे. करंट रन रेट 7.56 चा. अजूनही येणारे 3 बॉल, 34 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि या 3 बॉल मध्ये 10 धावा येणं अपेक्षित आहे. 10 ते 12 धावा, कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. समोरच्या दिशेनं नवीन आहेत, चांगल्या रिदम मध्ये तुषार सारखा खेळाडू आहे. प्ले अँड मिस. इथं धीरज बीट होत आहेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. एक चांगला बॉल होता मोठा स्ट्रोक सिलेक्ट करण्यासाठी, परंतु तो बॉल डॉट येतोय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. मोन्या महांगडे त्या रिजन मध्ये कॅचचा चांगला प्रयत्न आणि खेळाडू बाद होतोय. धीरज मराठे बाद होत आहे. 2 बॉल फेस करत असताना 3 धावा बनवल्या, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतो एक धावफलकाला आकार आणणं गरजेचं आहे, तो आणू शकले नाही आहेत अजूनही मराठे ब्रदर्स. लास्ट बॉल आहे, एक बिग हिट अपेक्षित आहे टीम मराठे ब्रदर्स संघाच्या खेळाडूंना आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय नवीन खेळाडू. संकल्प मैदानामध्ये दाखल झालेत. काय संकल्प करून येतील आणि शेवटच्या बॉलवरती एखादा जरी बिग हिट आला तरी सुद्धा फायटिंग टोटल उभी राहू शकते. पस्तीस धावफलकावरती संकेत यांच्याकडून विशेष कॅश प्राइज असणार आहे, त्याही कॅश प्राइजची चर्चा करू. परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. संकेत यांच्याकडून विशेष कॅश प्राइज होतं, परंतु हा बॉल फेस करण्यासाठी संकल्प आले. जर राजू शेठ आले असते हा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी तर 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं. फुल टॉस बॉल हवेमध्ये खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑनला चांगला कॅच कॅरी आणि धावफलक 36 धावांवरती थांबवलाय. एक चांगली गोलंदाजी युनिटनं कामगिरी केली आहे आणि 5 षटकांचा खेळ संपला. 30 बॉल मध्ये 36 धावा बनवलेल्या आहेत. मॅच जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 37 रन्सची गरज आहे. जबरदस्त बॉलिंग आदित्य यांनी देखील केली आहे. 6 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वाच्या विकेट मिळवण्यामध्ये यश. नवीन बॉल देऊन सहकार्य करा. तीस बॉल आणि 37 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. दोन्ही टीम्स लुजर दोन्ही टीम्स लगेच कॉम्बॉक्स मध्ये दाखल व्हा. राजू शेठ बॉल बॉक्स असेल तर द्या. नवीन बॉल प्रोव्हाइड करा. तीस बॉल आणि 37 धावांची गरज आहे. 30 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. यानंतरच्या मॅचच्या टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. वारंवार पुकार दिलेला आहे. लुजर टीम आरुष 11, गुप्तेश्वर 11 कॅप्टन. बंटी महांगडे लास्ट कॉल आणि गुप्तेश्वर 11. जितू गायकवाड आपल्याला लास्ट कॉल असेल. प्लीज आपण कॉम्बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत असतो.
चला स्पीडअप घ्या. बॅट्समॅन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. गुप्तेश्वर 11 आपल्याला वारंवार कॉल दिलेला आहे. माझा आवाज पोहोचतोय का? टॉस साठी विलंब होतोय. तीस बॉल आणि 37ची गरज आहे आणि मैदानामध्ये सलामीचे बॅटर दाखल होत आहेत. मोनू महांगडे आणि त्यांच्या सोबतीला नितीन महांगडे, संकेत महांगडे अर्थात बाळू. यावेळेस बॉल बॅटची एज घेतली आहे. एक सिंगल येते. एक एक धाव महत्वाचे आहे. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकाचा श्री गणेश केला जातोय संकेत यांच्या माध्यमातून. बॅकफुट आले, कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अगदी दोन धावा धावफलकावरती आहेत. बॅचेज त्यानंतर एक सिंगल. एक रन कैसे भी हो आने जरुरी है. एक एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. लो स्कोरिंग मॅचेस या ग्राउंड वरती नेहमी इंटरेस्टिंग होत असतात. चार धावा धावफलकावरती आहेत. 4 रन्स ऑन द बोर्ड. समोरच्या दिशेने ऑन दी राईस खेळाय क्षेत्ररक्षक आहेत. या चुका टाळाव्या लागतील.
डॉट डिलिव्हर करून आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय. काही वेळेस मिस्टॅम स्ट्रोक आहे, ऑन साइडला फक्त दिशा दाखवली जाईल. एक सिंगल, एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा. आणि स्ट्राईक रोटेत आता स्ट्राईक वरती आलेत नवीन, ज्यांनी 3 बॉल फेस केले, त्यांनी 2 धावा बनवलेल्या आहेत. दोन्ही संघांसाठी ही महत्वाची मॅच आहे. जो जीता वही सिकंदर. दोन्ही मॅच जिंकणारा संघ कोण असेल, कोण असेल अनबिटेबल, अनस्टॉपेबल, विनर विनर, लुजर लुजर, बिग बॅश फॉर्मॅट. दोन्ही संघ विनर आहेत आणि इथं एका संघाला पराभवाला सामोरं जावं लागणार आहे. ओ व्हॉट अ शॉट यार. द ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा ब्लास्ट. नवीन साळुंखेचा एक हुकमी वार षटकार. स्टेप आउट झाले, बॉलवरती नजर ठेवली, आपल्या फोरआर्मची ताकद दाखवणारा, दहशत दाखवणारा, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवरचा धमाका षटकार. इनसाइड आउट. हा स्ट्रोक देखील हवेमध्ये खेळला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल का, परंतु आवाक्या बाहेर बॉल आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय. सिंगल मिळते. 15 बॉल येणारे, 17ची गरज. इथून पुढे फाइटिंग टोटल उभी करू शकले नव्हते टीम मराठे ब्रदर्स, परंतु या धावांचा देखील बचाव केला जाऊ शकतो. या आधीचे ओव्हर राजीव शिर्के यांनी जबरदस्त हाताळली, चांगले बॉल हाताळले, परंतु या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. कमबॅक करावं लागेल. एका विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे टीम मराठे ब्रदर्सला. तर समोर शिर्के कन्स्ट्रक्शन एका चांगल्या मोमेंटम मध्ये, एका चांगल्या रिदम मध्ये या मॅच मध्ये. हो, हा बॉल देखील चांगला आहे. डॉट बॉल येतोय. यूट्यूब च्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं मनापासून स्वागत. आणि मध्यंतरीच्या 1 ओव्हरच्या पाठीमागे जी लाईट गेली होती त्यामुळे तो यूट्यूब कव्हरेज बंद पडलं होतं, परंतु आता जे जुळलेले प्रेक्षक आहेत त्यांच्या मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा यूट्यूब कव्हरेज चालू झालेलं आहे. स्पोर्ट ऑन लाईव्हचं चांगली कामगिरी. करंट रन रेट 7.41, रिक्वायर्ड रन रेट 7.38. अजूनही मॅच जैसे थे. दोन्ही संघांना समान संधी. 13 बॉल 16ची गरज. बॉल चांगला हाताळलाय. डॉट बॉल येतोय आणि आता इथून पुढे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. सुपर क्लासिकल मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. मराठे ब्रदर्स हाही संघ सहजासहजी मॅच न सोडणारा संघ म्हणून पाहिला जातो, कारण या संघामध्ये एक्सपिरियन्स खेळाडू राजीव शिर्के आहेत आणि राजीव शिर्के यांनी अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली. तो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि अनुभवाची शिदोरी उघडतील का. अनुभव कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही. त्यासाठी अनेक वर्ष तुम्हाला साधना करावी लागते, मेहनत करावी लागते, अनेक वर्ष मैदानावरती उतरावं लागतं. त्यानंतर त्या अनुभवाची शिदोरी उघडणं गरजेचं असतं. 12 बॉल 16ची गरज असताना बॉलिंग ट्रॅकवरती महत्वाची ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी आयकॉन प्लेयर अण्णा गायकवाड. तर समोर असणार आहेत मोन्या महांगडे. अण्णा वर्सेस मोन्या या दोघांचं बॅटल. 12 बॉल 16, संपूर्ण सामन्याचा कल दाखवणारी, दिशा दाखवणारी ही ओव्हर आहे. ओव्हर नंबर 4, षटक क्रमांक 4. बॅकफुटवरती आले, बॉल हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे, डोक्यावरून बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल मिळते. 11 बॉल 15ची गरज. लगातारचे दोन्ही सामने कोण जिंकेल. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है मुश्किलें आसान, हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. आणि यावेळेस ऑन साइडला खेळलाय, बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल, किरण कॅच ड्रॉप. अशा क्रुशल मुवमेंट मध्ये कॅच ड्रॉप. रनिंग कॅच होता, अवघड कॅच होता, परंतु क्रुशल मुवमेंट मध्ये अवघड कॅच देखील कन्वर्ट करावे लागतील. या 2 धावा आलेत आणि 2च्या मदतीने स्कोरबोर्डला आकार येतोय 24 धावा.
हा स्ट्रोक देखील हवेमध्येच खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये, पकडला जातोय कॅच या वेळेस. महत्वाची विकेट येते. 9 बॉल अजूनही शिल्लक, 13 धावांची गरज. मॅच ऑन आहे. हृदयाची ठोके वाढवणारी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का? या ओव्हरमध्ये तर कमबॅक करण्याचा प्रयत्न चांगला आहे. खेळाडू अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून दिली, ती संधी फसली. परंतु त्यानंतर कव्हर रिजन मध्ये अप्रतिम कॅच फिनिश केला जातोय आणि 2 झटके लागतायत स्कोरबोर्ड 24 या धावसंख्येवरती. आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तुषार गायकवाड, तुषार आयकॉन वर्सेस समोरचा देखील खेळाडू अण्णा गायकवाड, हे देखील आयकॉन आहेत. अण्णा वर्सेस तुषार, तुषार वर्सेस अण्णा. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या सोबत सातत्यपूर्व प्रॅक्टिस करत असतात, एकमेकांसाठी अगदी गाववाईज क्रिकेटमध्ये एकमेकांच्या सोबत असतात. परंतु आज समोरासमोर बॅटल चांगलं. स्ट्रोक फसला, बॉल हवेमध्ये. हाही बॉल हवेमध्ये आहे, प्लेस करण्याचा प्रयत्न आणि लगातारची दुसरी विकेट. OUT आउट. खेळाडू तुषार गायकवाड बॅक टू डग आउट. 2 झटके आणि 2 झटक्यांनंतर मॅचला पुरेपूर कलाटणी मिळाली आहे. अगदी मॅचनं पुरेपूर यू टर्न घेतलाय. 8 बॉल येणारे 13ची गरज. सफल ओव्हर. अण्णा गायकवाड आयकॉनच्या भूमिकेत असताना सुपर आयकॉनिक खेळी. 37ची गरज असताना पहा 24 धाव संख्येवरती धाव फलक थांबवण्याचा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. आणि आता इथून पुढे 8 बॉल आणि 13ची गरज. दोन्ही संघांना विजयाची समान संधी. न्यू प्लेयर संकेत मुंगसे. 8 बॉल 13. राजू शिर्के यांच्या माध्यमातून ते जे आहे ते मार्गदर्शन आपण पाहतोय. समोर अण्णा गायकवाड यांनी आतापर्यंत चांगले बॉल डिलिव्हर केलेत. नवीन एका एंडनं पाय रोवून उभे आहेत. 7 बॉल फेस केलेत, 9 धावा बनवलेल्या आहेत. संकेत बॅटिंग ट्रॅकवरती रेडी होतील. 8 बॉल 13ची गरज. अप्रतिम मॅच रंगते. शेवटच्या बॉल पर्यंत हा थरार रंगणार आहे. मॅच में मजा आने वाला है. वेगवान बॉल, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. अगदी प्लेस केलेला बॉल आहे, सिंगल कंप्लीट. आणि आता इथून पुढे 7 बॉल येणारे, 12ची गरज. काय असेल मनसुबे. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. या बॉलवरती बिग हिट आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होईल शिर्के कन्स्ट्रक्शनचं. इथं बॉलिंग ट्रॅकवरती अण्णा आहेत. हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती परंतु कॅच होतोय ड्रॉप. अगदी तो बॉल हाईट स्टंप ज्या पद्धतीने आपण पाहतोय खेळाडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून निघून गेला. आणि एक सिंगल. 6 बॉल 11ची गरज आणि स्ट्राईक वरती असणार आहे आता संकेत. इंटरेस्टिंग मॅच. नवीन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असतील. 6 बॉल 11ची गरज. कुणाचा पर्याय निवडला जाईल डिस्कशन केलं जात आहे. एक रन महत्वाचे आहे. हे 6 बॉल इम्पॉर्टंट आहेत. आज की शाम किसके नाम. नाराज है जिंदगी ना नाराज है जिंदगी, बस आज जो है वही जिंदगी है. सहा बॉल येणारे, 11 धावांची गरज आहे इथून पुढे. 11 रन्स नीडेड इन 6 डिलिव्हरीज. बॉलिंग ट्रॅकवरती फक्त दिशा दाखवली. एक सिंगल कंप्लीट केली जाते.
5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज. स्ट्राईक वरती आता नवीन वर्सेस प्रताप. 5 बॉल आणि 10 ची गरज. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल चाललाय. 1 बाउंस. सीमा रेषा ओलांडून ये रास्ते है 4 के मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. चौकार. संघर्षाचा शंखनाद करणारा नवीनच्या बॅट मधून आलेला चौकार. या चौकारानं सामन्याचा चित्र पलटलं. सामन्याचं रूप पालटलंय आणि समीकरण बदललंय. येणारे 4 बॉल आणि 6 ची गरज. नवीन अगदी या टीमचे ओनर आहेत आणि नवीन साळुंखे यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील सुपर क्लासिकल फलंदाजी केली आणि याही मॅच मध्ये तशीच फलंदाजी. 4 बॉल आणि 6 ची गरज. अखूट टप्प्याचा बॉल आहे. वळवलाय बॉलला हवेमध्ये. धीरज यांच्या हातामध्ये कॅच विसावतोय. बिग विकेट. बडी मछली जाल में. प्रताप यांना मिळते सफलता. पुन्हा एकदा मॅच ऑन. पहा कधी मॅच या बाजूला तर कधी मॅच त्या बाजूला. कधी मॅच मराठे ब्रदर्स कडे झुकते तर कधी मॅच शिर्के कन्स्ट्रक्शन कडे झुकते. कधी मॅच प्रताप यांनी समोर आणली तर या आधीच्या बॉल मध्ये मॅच जवळ आणण्याचा प्रयत्न केला नवीन यांनी. 3 बॉल आणि 6 ची गरज. 6 धावा बनवायच्या. 3 बॉल शेष आहेत. हे 3 बॉल इम्पॉर्टंट. मराठे ब्रदर्स वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन. वाह लाजवाब मॅच. अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4 यशस्वी पर्व आणि यशस्वी पर्वामधली महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगलीये. नवीन बॅटर आकाश. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी. संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. आणि आता मैदानामध्ये आकाश आलेत. 3 बॉल आणि 6 ची गरज. जबरदस्त लढाई. लढण्याचा इतिहास आमचा. हरण आमच्या रक्तात नाही. हारा वही जो लढा नाही. हारना भी मंजूर है हमें बस संघर्ष में दम होना चाहिए. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो. फक्त संघर्षामध्ये तेवढा दम असणं गरजेचं आहे. 3 बॉल 6 ची गरज असताना प्रताप यांनी कमबॅक केलंय. समोर नवीन बॅटर आकाश आलेत. हा बॉल इम्पॉर्टंट असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये निघालेत प्रताप. ओहो यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन येते. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 3 बॉल आणि 5 ची गरज. एक्स्ट्रा धावा तुम्हाला डोकेदुखी वाढवू शकतात. परंतु ज्या पद्धतीनं मॅच चालली आहे. काय मॅच चालली आहे यार. अनुश्री चषक मधली पैसा वसूल मॅच. मराठे ब्रदर्स वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन. जी आपण चर्चा केली. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होत असतात. छोटे टोटल पे अक्सर बडे बॅटल होते हे. वाईड साठी रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर रेफरेल आपण पाहणार आहोत. मुख्य पंच थर्ड अंपायर रेडी आहेत. इट्स अ वाईट बॉल. हा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनतोय प्रेक्षक. आणि 5 ची गरज असताना जबरदस्त टोला. आकाश यांचा आसमानी फटका. ऑन दी राइज डाउन दी ग्राउंड. करारा प्रहार. मॅच विन बाय शिर्के कन्स्ट्रक्शन.
शिर्के कन्स्ट्रक्शन कॉंग्रॅच्युलेशन. तर मराठी ब्रदर्स बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅचेस.